आपण त्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन देतात किंवा मिल्क चार्जर वापरण्यासाठी माहिती सांगताय, त्यांचा कसं काय अनुभव आहे? त्यांनी पण म्हणजे आता एकदा जवळजवळ 3 ते 4 बारड्या मी बाहेर आता मित्रांच्या दिलोय. त्यांनी पण मला म्हटले खरोखर रिझल्ट याचा फुल आहे म्हटले. रिझल्ट जबरदस्त नंबर आहे. त्यांनी पण आणि संपले की मागूया म्हणून सांगितलं. का बरं तुम्ही सांगता शेतकऱ्यांना वापरायला? चांगलं कोणाचं पण चांगलं व्हायसाठी. नाही, याच्या अगोदर कोणत्या असं डेअरीच्या कंपनीचं कोणतं प्रोडक्ट सांगितलं होतं तुम्ही? पण एवढं असं हे नव्हतं, एवढी खात्री तुम्ही स्वतःहून सांगत होता का वापरायला? नाही एवढं काय नाही. आता त्याचा म्हणजे रिझल्ट एवढा चांगला येत नव्हता. ओके, 100% रिझल्ट येते म्हणताना सांगायला पण हे वाटत. एक विषय राहिला आपला, दूध तुम्ही खाता का? याचं चवीमध्ये कसं लागतंय? चांगलं तूप वगैरे बनवता? हा, तूप पण बनवतो. आता कसं निघतं तूप? काय साय वगैरे व्यवस्थित? होय, चांगली एकदम घट्ट येते. पहिला अशी एवढी येत नव्हती. पूर्ण दाट येते एकदम, काहीतरी एकदम थर असल्यावर वरती असते. आणि आता पावसाळा आहे, पावसाळ्यामध्ये गोट्याची हालत अशी असते की गोट्यामध्ये येऊ वाटत नाही. पहिला वास वगैरे शेणाचा लय यायचा. आता तुमचं तर घरात शेजारीच आहे गोटा, बरोबर? काय नाही, डास माशी. संध्याकाळी 6 नंतर जवळजवळ 9-10 वाजेपर्यंत झोपूपर्यंत धूर वगैरे सगळं लिंबाचा पाला बिला घालून धूर ते सगळं असते. पण आता अडचण नाही पहिल्यासारखं काय? काय नाही. ओके ओके, चालेल. डास माशाला म्हणजे आता माशांचं प्रमाण काय करावं? किती महिन्यामध्ये रिकवर झालं पूर्ण? म्हणजे मला पहिला 1 महिनाभरच एवढं हे वाटलं नाही. तिथनं मला कंटिन्यू